हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. मी आहे प्रतीक्षा विलास म्हात्रे आणि मी एक हाऊसवाईफ आहे. तर ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब केली त्यांना माहिती असेल की मी माझ्या चॅनलवर म्हणजेच फ्रॉम घर विथ लव या चॅनलवर माझ्या रोजच्या डेलीच्या म्हणजे काय काय रूटीन आहे त्या व्हिडिओ टाकत असते. आणि तुमचे मला खूप असे या व्हिडिओला प्रेम मिळालेत. मी आत्ताच ही जर्नी स्टार्ट केली तर माझे जास्त काही सबस्क्राईब वगैरे नाही आहेत. फक्त मला तर वाटतं आहे अराउंड 60 किंवा 61 असे सबस्क्राईब असतील. तर मी आता म्हणजे शिकत आहे कसं करायचं काय ते त्यानुसार. तर ह्या चॅनलमध्ये मी माझी ट्रॅव्हल, फूड आणि घरातले जे काही आपलं ज्या महिला घरामध्ये राहून कसं काम वगैरे मॅनेज करतात त्याबद्दल सर्व काही दाखवत असते. आणि हे डेली प्रत्येकाच्या लाईफमध्ये म्हणजे महिलांच्या लाईफमध्ये चालते तेच मी इथे माझी लाईफ या चॅनलमध्ये शेअर केली. तर आज काय झालं, आज मी सर्व कामं वगैरे आटपली आणि म्हणजे घरातलं पण आटपलं, जेवण वगैरे झालं आणि मुलाला पण माझ्या सिनूला पण मी स्कूलमध्ये सोडून आलो. आणि तर आज म्हटलं काहीतरी वेगळं दाखवूया. तर मला थोडीफार म्हणजे शिलाईची पण म्हणजे आवड आहे, शिलाई वगैरे करण्याची. तर आता माहितीच आहे तुम्हाला सण आलेत आपले, त्यामध्ये रक्षाबंधन हा आता येईल 9 तारखेला. तर म्हटलं आता आपणच मला म्हणजे ब्लाऊज स्वतःचे शिवता येतात तर बरं शिवूया. कारण मी जर बाहेर वगैरे दिले तर मला माझी आयडिया इतरांना म्हणजे सांगता येत नाही. त्यामुळे काय होते की मी ब्लाऊज जर बाहेर शिवायला दिले तर ते शिवून मला मिळते पण ते मला मनासारखं मिळत नाही. मग त्यामुळे मी स्वतः जेव्हा बनवते तेव्हाच ती मला आवडते. त्यामुळे आज मी ब्लाऊज शिवायला घेत आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही आजपर्यंत जशा माझ्या व्हिडिओ बघत आलात तर त्याप्रमाणे ही पण व्हिडिओ नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मी दाखवते तुम्हाला कशी माझी ही मशीन वगैरे आहे ते दाखवते अगोदर. तर अशी माझी ही इलेक्ट्रिक मशीन आहे, मिनी कॉम्बोमध्येच. म्हणजे कुठे पण आपण ते इझिली ठेवू शकतो, जास्त जागा लागत नाही, स्टँड वगैरे नाही त्याला. तर ही अशी माझी स्विंग मशीन आहे. आणि इथे मी ब्लाऊज वगैरे घेतला आहे, कटिंग केलं आहे मी रात्रीच हे. आणि त्यासाठी मी ही एक लेस आणली, सुंदर अशी लेस आहे. तर ही कशी आता बसवायची आणि कसं काय आपण म्हणजे कशी डिझाईन वगैरे करायची ते मी ठरवले आणि त्याप्रमाणे मी आता हे शिवणार आहे ब्लाऊज. तर पूर्ण ब्लाऊज झालं ना की मी तुम्हाला दाखवेन का मी कशा प्रकारे म्हणजे ब्लाऊज हा टिच केला आहे ते. तर चला मी तुम्हाला दाखवते थोडीफार कशी मी शिवते वगैरे ते पण. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर इथे बॉबिन केस वगैरे असते ते भरायचे इथून खाली. मी अगोदर बॉबिन भरून घेते. आता इथे मी हा धागा सेट केला आहे आणि बॉबिन आहे ती इथे आता आपल्याला लॉक करायची अशी. आणि मग प्रेस केलं ना, पायडल दाखवते माझा. इथे हा पायडल आहे आणि फक्त आता प्रेस केलं की आपली बॉबिन भरून येईल. तर अशा प्रकारे मी बॉबिन भरून घेतली. या अशा बॉबिन केस माझ्याकडे 3 किंवा 4 असतील. तर मी एक अशी भरून घेतली, त्याच्यात लावायची आहे आणि धागा वगैरे त्याला मी याच्यामध्ये भरीन आणि मग सुरुवात करेन. बघा हा ब्लाऊज मी बोट नेकमध्ये बनवणार आहे.
त्याची ही बॅक साईड आहे आणि पाठीमागे हुक येणार आहेत, त्यामुळे हे असे 2 पार्टमध्ये मी डिवाईड केलेत. आता मी इथे पिनअप करून ठेवले कारण हा सिल्की कपडा आहे असा, त्याच्यामुळे सरकायला नको. आणि इथे आपली स्टँड वगैरे नसते, असं स्टँड सरळ असला तर ओके असते, पण एवढ्या भागात ते असं पॉसिबल नाही होत राहायला असं स्टेबल, त्यामुळे हे पिनअप केलं आहे मी. आता मी इथून अशी शिलाई मारणार आहे असं पूर्ण, आणि ही सरळ बाजू आहे आणि ही अस्तर सरळ बाजूवर आपण ठेवलेलं आहे असं, आणि मग पलटी करायचं आहे ते आपल्याला कट करून. मी पुढे दाखवते. तर अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊ. तर अशा प्रकारे मी कट करून घेतलं आहे. आता इथे बारीक बारीक कट करायचे आहेत आणि ते पलटी करून मग पुन्हा ह्याच्यावर शिलाई मारायची आहे. तर अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवलं आहे, म्हणजे बॅक साईड माझी झाली कंप्लीट. हे आय हुक वगैरे बनवलेत मी, बघू शकता असे. आणि आता इथे आपण लेस वगैरे लावू शकतो प्लेनवाली, म्हणजे ही कशी आता भरलेली आहे त्याच्यामुळे ही तेवढी खास नाही वाटत. इथे वर एखाद्या वेळेला चांगली वाटेल. आणि इथे मग नंतर दोरी वगैरे किंवा एक छोटा हुक बसवला तरी चालेल. तर मी आता बॅक साईड माझी कंप्लीट केली. आता फ्रंट साईज मी घेते बनवायला. इथे मी फ्रंट पार्ट तयार केलेला आहे. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, बोट नेक. हा फ्रंट आणि हा बॅक तयार झालेला आहे. आता स्लीव्स तयार करते आणि जोडून मग तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे हा मी ब्लाऊज रेडी केला आहे. इथे आता आय हुक करायचे आहेत. हे बॅक साईड मी लेस नाही यूज केली ती, तर मला ओपन केस सोडायचे आहेत त्यामुळे. आणि हा आहे फ्रंट पार्ट, हे स्लीव्स आणि हे पप थोडे आता स्मॉल पप आलेत ना तसं ते वरचं. इथे पण लेस लावता आली असती, पण मी आता ज्वेलरी वगैरे घालून त्यामुळे ती लेसचा काय उपयोग नाही होणार. ही अशी छोटी छोटी बुट्टी आहे आणि हा छान दिसते ओव्हरऑल ब्लाऊज. अशा प्रकारे मी हा रेडी केला आहे. जेव्हा मी तयारी करीन ना आणि रक्षाबंधनला जेव्हा लुक माझा ह्याच्यावर करीन तेव्हा मी तुम्हाला तो दाखवेन. आता मी इथे भाजी आणायला आली. इथेच मी नेहमी भाजी घेते बघा, मस्त ताजी आणि चांगली भाजी. मधून आलो, ही फळं आणलीत थोडी
आणि इथे भाजी आणलेली, बघू शकता ही पिशवी आणली भाजीची. आता मी माझं हे जेवणाचं वगैरे आटपलं ना की सर्व भाजी वगैरे फळं वगैरे धुवीन आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देईन. आताच पूजा वगैरे माझी आटपली सगळं. आज गुरुवार आहे त्यामुळे पोती वगैरे वाचते मी, तर ते सर्व आटपलं आणि मग आता हे सर्व व्यवस्थित धुवीन आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देईन. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.